मंडळी, व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल, आज मस्त अशी बिर्याणीची रेसिपी आहे. अगदी चिकन बिर्याणीलाही मागे टाकेल इतकी अप्रतिम ही बिर्याणी आहे. ही आहे सोयाबीनची बिर्याणी किंवा सोयाबीनचा पुलाव. अप्रतिम लागते. तर मंडळी, खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट पद्धतीने दाखवलेले आहे. तर चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, इथे मी ऑलरेडी 1 कप सोयाबीन शिजवून घेतलेला आहे. म्हणजेच उकळत्या पाण्यात घालून मीठ घालून तो उकळून घ्यायचा, म्हणजेच त्याला शिजवून घेतला आहे. सोबतच ह्यामध्ये मी 1 वाटी दही घातलेला आहे. वजनी प्रमाण समजाल तर 200 ग्राम दही आहे. 2 मोठे चमचे भरून आलं लसूण घातलेलं आहे. सोबतच 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा तिखट घातलेला आहे. सोबतच 1 मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला घातलेला आहे किंवा पुलाव मसालाही म्हणू शकता. सोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपण 1 लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. दही आंबट असेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचाच रस घाला. आता हे सर्व त्या सोयाबीनला कोट होईल इतपत ते मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी एकजीव होईपर्यंत. मिक्स झाल्यानंतर किमान अर्धा तास तरी मॅरिनेट करायचे आहे. अर्ध्या तासानंतर मंडळी, इथे मी कढईमध्ये 4 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत. हा कांदा छानपैकी लालसर गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडासा कांदा गुलाबी झाला की आपण ह्यामध्ये पुन्हा 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. जास्त घालायची नाही, कारण आपण ऑलरेडी सोयाबीन मॅरिनेट करताना घातली होती. सो आता कांदा आणि आलं लसूण छानपैकी परतून घ्यायचा आहे. कांदा छानपैकी लालसर रंगाचा झाला अशा रीतीचा तुम्ही बघू शकता. आता ह्यामध्ये मी 1 मोठ्या टोमॅटोची प्युरी करून घातलेली आहे. आता ही एक प्रकारची ग्रेव्ही तयार होईल. ही छानपैकी तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायची आहे. टोमॅटो भाजायला जरा वेळ लागतो. 3 ते 4 मिनिटात ते भाजून होईल. भाजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा पुलाव मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ तुम्ही घालणं ह्यात मस्ट आहे. तुम्ही मसाले नाही घातले तरीसुद्धा चालतील, कारण ह्या ग्रेव्हीला आपण मीठ नाही घातलेलं. आपण फक्त सोयाबीनच्या मॅरिनेशनला मीठ घातलं होतं, म्हणून ह्या ग्रेव्हीपुरतं आपण ह्यामध्ये मीठ घालायचं आहे. छानपैकी मसाले घालून भाजून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले सोयाबीन घालून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं आपण त्याला शिजू द्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटानंतर मंडळी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपला सोयाबीन शिजलेला आहे. आपण ह्यातील अर्धी भाजी काढून घ्यायची आहे आणि अर्धी कढईमध्येच ठेवायची आहे, कारण आपण बिर्याणीची लेअरिंग करणार आहोत. अशा रीतीने मी ऑलरेडी भात शिजवून घेतलेला होता. हा बिर्याणीचा राईस आहे, तो मी शिजवून घेतला आहे ऑलरेडी. छानपैकी तांदळाची लेअर करायची आहे. इथे मी कांदा आणि कोथिंबीर घालण्यासाठी विसरली होती. मी डायरेक्ट भाजीची लेअर केलेली आहे. भाजीची लेअर केल्यानंतर आपण वरून पुलाव मसाला घालायचा आहे. पुलाव मसाला घालून झाल्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे. तळलेला कांदा आहे. सोबतच कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घालून झाल्यानंतर 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. पुन्हा आपण यावर भाताची लेअरिंग करून घ्यायची आहे. छान अशी व्यवस्थितरित्यानं सर्व बाजूने भात पसरवून घ्यायचा आहे. पुन्हा वरून कांदा आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला स्मोकी फ्लेवर देणार आहोत. स्मोकी फ्लेवरसाठी इथे कोळसा नव्हता, म्हणून मी इथे 1 दालचिनीचा तुकडा गॅसवर जाळून घेतलेला आहे. आपण त्यावर आता तुपाची धार सोडायची आहे आणि त्याचा जो धूर येईल तो बाहेर जाऊ न देता आपण झाकण ठेवून त्याच्या धुराने आपण स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे. झाकण ठेवल्यानंतर मंद आचेवर ही कढई अशीच ठेवायची 20 ते 25 मिनिटं. जर भात खालून जर बिर्याणी जळत असेल तर तुम्ही ती कढई तव्यावर ठेवायची आहे. तर 20 ते 25 मिनिटानंतर मंडळी तयार आहे आपली मस्त अशी चमचमीत सोयाबीनची बिर्याणी. तुम्ही बघू शकता किती छान अशी अप्रतिम दिसत आहे आणि खायलासुद्धा तितकीच अप्रतिम आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी मोकळी मोकळी बिर्याणी तयार झालेली आहे. तर आहे की नाही मंडळी, झटपट आणि सोपी मस्त अशी रेसिपी. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी एक मस्त अशी युनिक जबरदस्त रेसिपी घेऊन आली आहे. मस्त असा भरपूर भाज्यांचा सीझन चालू आहे, म्हणून म्हटलं काहीतरी मस्त असं बनवावं. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त असं व्हेज
बिर्याणी किंवा व्हेज पुलाव. अगदी मस्त आणि झटपट सोपी रेसिपी आहे. खूप अप्रतिम रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता मंडळी, किती छान असा मस्त मोकळा मोकळा भात झालेला आहे आणि खायला सुद्धा तितकीच टेस्टी आहे. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण या मस्त अशा जबरदस्त बिर्याणीला सुरुवात करूया. तर मी एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 मोठी वाटी फ्लावर, अर्धी वाटी गाजर घेतलेले आहे छोटे छोटे तुकडे करून. तसंच त्यामध्ये मी अर्धी वाटी शिमला मिरची घातलेली आहे छोटे तुकडे केलेले, अर्धी वाटी फरसबी घेतलेली आहे आणि 1 वाटी असं मटर घेतलेलं म्हणजे वाटाणा घेतलेला आहे. सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. हे बघा मी धुवून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचा लाल तिखट, तुम्ही इथे काश्मीरी लाल तिखट सुद्धा घेऊ शकता, आणि मेन म्हणजे ह्यामध्ये 2 चमचे बिर्याणी मसाला घालायचा आहे. हाच तो मसाला आहे जेणेकरून आपल्याला बाकी काही खडे मसाले घालायचे नाहीत. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद आणि 1 पाव दही घातलेला आहे. दही भरपूर घाला, बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येते. सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव होईपर्यंत ह्या पद्धतीने, आणि झाकण ठेवून ते मॅरिनेशन करण्यासाठी ठेवायचं आहे. भाज्या मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण भात शिजवून घेऊया. तर इथे मी एका मोठ्या पातेल्यात पाणी घेतलेलं आहे. तुमचे तांदूळ जितके आहेत त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे, आणि त्यामध्ये 1 चमचा तेल आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे, आणि चवीनुसार मीठ घालून छानपैकी उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा आहे. तांदूळ आपल्याला फक्त 70% शिजवायचा आहे, पूर्ण असा तांदूळ शिजवायचा नाही, नंतर तो वाफेवर शिजतो. ह्या पद्धतीने फक्त तांदूळ तुटला की भात शिजला म्हणून समजायचं. आता हे तांदूळ आपण गाळून घेऊया. भात थंड होतोय तोपर्यंत आपण भाज्या शिजवून घेऊया. तर इथे मी एका कढईमध्ये जास्त म्हणजे 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 4 मोठे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत. छान असा कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. सर्व हाय फ्लेमवरच करायचं आहे. कांदा लवकर भाजण्यासाठी इथे मी किंचित अशी साखर घातलेली आहे, जेणेकरून कांदा लवकर भाजला जातो. छान असा कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्यामध्ये 1 मोठा चमचा भरून आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे. ती सुद्धा कांद्यासोबत छानपैकी परतून घ्यायची आहे. छान अशी ती परतली गेली की त्यामध्ये मी इथे 3 मोठे टोमॅटोची प्युरी किंवा तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकता घातलेली आहे. ती सुद्धा छानपैकी कांद्यासोबत परतून घ्यायची आहे. टोमॅटोला खूप पाणी सुटतं आणि ते लवकर आटत नाही, त्यासाठी इथे मी अर्धा चमचा म्हणजे या मसाल्याला लागेल इतकंच मीठ घालायचं आहे, कारण आपण भातात बी मीठ घातलेलं आहे आणि भाज्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. छानपैकी तेल सुटलं की यामध्ये थोडेसे मसाले घालून घ्यायचे आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा पुन्हा एकदा बिर्याणी मसाला घालायचा आहे, जेणेकरून आपल्याला कोणताही खडा मसाला घालायची गरज नाही. मसाले घालून छानपैकी परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत. हे पहा तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये मॅरिनेट केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत आणि भाज्या छानपैकी ग्रेव्ही सोबत मिक्स करून घ्यायच्या आहेत. भाज्या मिक्स होईपर्यंत गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे. नंतर आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे. छान असं मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून एक 8 ते 10 मिनिटं 80% भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. 10 मिनिटांनंतर मंडळी तुम्ही बघू शकता, आहा मस्त भाजीला असं तेल सुटलेलं आहे. तुम्ही अशीच भाजी चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. तर आपण आता बिर्याणीची लेअर करून घेऊया. तर मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये खाली बुडाला आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि भाज्यांची पहिली लेअर करून घ्यायची आहे. छान अशी भाजी सर्व बाजूने पसरवून घ्यायची आहे. भाजी गरम आहे तुम्ही बघू शकता. छान अशी भाजीची लेअर झाली की त्यावर आपण भाताची लेअर करून घ्यायची आहे. भात सुद्धा सर्व बाजूने पसरून घ्यायचा अशा रीतीने. आता ह्यावर आपण पुन्हा थोडासा बिर्याणी मसाला स्प्रिंकल करायचा आहे. ह्याने बिर्याणीला इतकी छान अशी टेस्ट येते. वरून बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा घालायचा आहे. ऑप्शनल आहे, नाही घातला तरी काही हरकत नाही, पण ह्याने बिर्याणी खूप चविष्ट लागते.
मी काय व्हिडिओमध्ये दाखवलेला नाही कसा तळायचा, पण मी ऑलरेडी तळून ठेवलेला होता. कांदा घालून झाला की वरून कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे. आता पुन्हा भाजीची लेअर करून घ्यायची आहे. छान अशी भाजी सर्व बाजूने पसरवून घ्यायची आहे. भातावर व्यवस्थितरित्या पसरवता येत नाही, सो हळूहळू पसरवा. आणि भाजीची लेअर झाली की पुन्हा भाताची लेअर करायची आहे. भात सर्व बाजूने व्यवस्थितरित्या पसरवून घ्यायचा आहे. पुन्हा बिर्याणी मसाला छान असं, पुन्हा कांदा भरपूर घालायचा आहे वरची लेअर असल्यामुळे. पुन्हा कोथिंबीर आणि पुदिना आणि ह्याच्यावरून मस्त असं गरम केलेलं 2 ते 3 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. आता आपण इथे एक ट्विस्ट घ्यायचा आहे. त्यामध्ये आहे मस्त असं स्मोकी फ्लेवर देण्यासाठी इथे मी 3 ते 4 कोळसे मस्त असे फुलवून घेतलेले आहे आणि त्यावर मस्त अशी तुपाची धार घालायची आहे आणि तो धूर येईल त्याला झाकून द्यायचा आहे. अजिबात बाहेर जाऊन देऊ नका. मस्त असं झाकण ठेवून अर्धा तास बिर्याणी गॅसवर ठेवायची आहे, तेही मंद आचेवर. वाफ बाहेर जात होती, झाकण छोटं होतं म्हणून मी असं पातेल्याचं झाकण पिठाने असं कव्हर केलेलं आहे. छानपैकी हे पहा मंडळी, बिर्याणी अर्ध्या तासानंतर आहा मस्त अशी बिर्याणी तयार आहे. हे पहा मी तुम्हाला दाखवते. त्याची लेअरिंग इतकी अप्रतिम झालेली आहे मंडळी, मस्तच. हे पहा मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. तुम्ही बघू शकता मंडळी किती छान अशी मस्त लेअर झालेली आहे आणि ग्रेव्ही सुद्धा भातासोबत मिक्स झालेली आहे. तर आपण प्लेटिंग करून घेऊया. तयार. रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी नक्कीच आहे, तर नक्की ट्राय करा. सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये मी इथे 4 चमचे हंकड म्हणजेच बांधलेले जे दही असतं ते घेतलेलं आहे. म्हणजे ते घट्ट असतं जेणेकरून ते पनीरला व्यवस्थितरित्या कोट होतं. 1 मोठा चमचा भरून आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, कसुरी मेथी 1 चमचा, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा चाट मसाला, सोबतच 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. सो मंडळी हे घरगुती काश्मीरी लाल तिखट आहे, जेणेकरून म्हणून त्याचा रंग जरा वेगळा दिसत आहे. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. सोबतच आपण ह्यामध्ये 1 चमचा जे आपलं घरचं रोजचं तेल असतं तेच घालायचं आहे. सरसोचं तेल असेल तर बेस्ट, नसेल तर काही हरकत नाही. आता आपण ह्यामध्ये 200 ग्राम पनीर मोठे मोठे क्यूब करून घालायचे आहे आणि हाताच्या साहाय्याने अशा रीतीने मिक्स करायचं आहे आणि हे मॅरिनेट होण्याकरिता बाजूला ठेवून द्यायचं आहे. पनीर मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण इथे तांदूळ शिजवून घेऊया. सो मंडळी इथे काही मी खडे मसाले घालून पाण्याला उकळी आणून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व खडे मसाले काढून घ्यायचे आहे, जेणेकरून नंतर बिर्याणी खाताना म्हणजेच पुलाव खाताना आपल्या दाताखाली हे खडे मसाले येणार नाहीत. मी ऑलरेडी 1 मोठी वाटी भरून तांदूळ भिजत घातलेला होता अर्धा तास अगोदर. हा बासमती तांदूळ आहे. आता हा आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे मंडळी. जास्त ढवळायचा नाही, नाहीतर त्याचे तुकडे पडतात कारण तो भिजवलेला असतो. हे पहा अशा पद्धतीने फक्त तांदूळ तुटला म्हणजे समजायचं की आपला राईस शिजलेला आहे. आता आपण हा तांदूळ गाळून घेऊया आणि थंड होऊ देऊया. आता आपण पनीरची भाजी करण्यासाठी घेऊया. तर पनीरच्या भाजीसाठी इथे कढईमध्ये मी 4 ते 5 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये मध्यम आकाराचे 4 कांदे पातळ लांब काप करून घेतलेले आहेत. कांदा शिजतोय तोपर्यंत आपण पनीर भाजून घेऊया, कारण कांद्याला थोडासा वेळ लागणार आहे. सो मंडळी आपण आता पनीर भाजून घेऊया. तर पनीर भाजण्याकरिता इथे मी पॅनमध्ये 1 मोठा चमचा भरून तूप घातलेला आहे. तूप ऑप्शनल आहे, नसेल तर तुम्ही तेलही घेऊ शकता, काही हरकत नाही. अशा पद्धतीने पनीरचे पीसेस आपण भाजून घ्यायचे आहेत. आता ह्याचा जो उरलेला मसाला होता म्हणजे जे मॅरिनेट करायला घेतलेलं दही होतं त्यामध्ये आपण ह्या शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो ह्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. फक्त मिक्स करायच्या आहेत आणि बाजूला ठेवायच्या आहेत. आता पनीर आलटी पलटी करत करत दही पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला म्हणजेच
पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे, अगदी लालसर होईपर्यंत. जास्तही लालसर करायचे नाहीयेत. फक्त वर जे दहीचं कोटिंग आहे ते व्यवस्थितरित्या सुकलं गेलं की आपण ते काढून घ्यायचे आहेत. आलटी पलटी करत करत 4 ते 5 मिनिटात पनीरसुद्धा भाजून होईल. सतत आलटी पलटी करत राहायचं आहे आणि लो टू मिडियम गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे. सो मंडळी, तुम्ही बघू शकता मस्त असं पनीर भाजून झालेलं आहे. आता आपण हे पनीर काढून घेऊया आणि पुन्हा त्याच पॅनमध्ये ज्या भाज्या आपण मॅरिनेट केलेल्या होत्या त्या फक्त सौते करून घ्यायच्या आहे. म्हणजे 1 ते 2 मिनटं परतून घ्यायच्या आहेत, जास्त परतायच्या नाहीत. नंतर त्या राईससोबत शिजल्याच जातील. थोडंसं तेल घालायचं आहे 1 चमचाभर आणि ह्या छानपैकी भाजून घ्यायच्या आहे 1 मिनिटभर. म्हणजेच ह्याचं सुद्धा दही पूर्णपणे सुकेपर्यंत. जास्त काही वेळ लागणार नाही, कारण आपण ह्या भाज्या हाय फ्लेमवरच भाजत आहोत. हे पहा मंडळी, भाज्या सुद्धा भाजून झालेल्या आहेत. आता आपण हे काढून घेऊया. बघूया आता कांदा भाजला आहे की नाही. तर कांदा भाजून झालेला आहे. तर ह्यातील मी थोडासा कांदा बाजूला काढून ठेवलेला आहे. आता ह्यामध्ये 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि ती सुद्धा कांद्यासोबत छानपैकी भाजून घ्यायची आहे. पुन्हा आपण ह्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि 1 मोठ्या टोमॅटोची ह्यामध्ये प्युरे करून आपण ह्यामध्ये घालायची आहे. तुम्हाला जर प्युरे करून नको असेल तर तुम्ही कट करून सुद्धा घालू शकता आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सो मंडळी, इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट सुद्धा घातलेला आहे. सो तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला होता, पण मी तुम्हाला सांगते इथे 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि ते सुद्धा त्यासोबत भाजून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत. आता आपण ह्यामध्ये 1 मोठा चमचा भरून म्हणजे 1 ते 1.5 चमचा पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा धनेपूड आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. सो मसाले पहिले आपण पनीरमध्ये घातलेच होते, पण ह्यामध्ये थोडेसे कमी घालायचे आहे कारण ऑलरेडी पनीरमध्ये मसाले आहेत. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. अगदी थोडंसं ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. हे पहा, अगदी थोडंसं, जास्त घालायचं नाही आहे. छान अशी ग्रेव्ही तयार होईल अशा पद्धतीने अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण पाणी कमी घालण्याचं कारण असं की आपण ह्यामध्ये दही घालणार आहोत. तर इथे मी 150 ते 200 ग्राम दही घातलेलं आहे आणि ते सुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. सो मंडळी, तुम्ही जेव्हा पनीर टिक्काचं मॅरिनेशन करता त्यासोबत सुद्धा दही केलं तरी सुद्धा काही हरकत नाही. तेच दही पुन्हा ह्यामध्ये घातलं तरी सुद्धा चालेल. आता आपली ही छानपैकी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण ह्यामध्ये आपले जे भाजलेले पनीरचे पीसेस होते ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. सो मंडळी, ही रेसिपी म्हणजे ही भाजी तुम्ही ॲज अ भाजी चपाती सुद्धा खाऊ शकता. खूप छान अशी अप्रतिम लागते. पनीर आणि भाज्या टाकून झाल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं असंच शिजू द्यायचं आहे. 5 मिनटानंतर मस्त अशी वरून भरपूर कोथिंबीर घालायची आहे. भाजीतच कोथिंबीर भरपूर अशी घालायची आहे आणि आता आपण हे बिर्याणीची लेअर करायला घ्यायची आहे. तर बिर्याणीची लेअर करण्याआधी मंडळी आपण यातील अर्धी भाजी बाजूला काढून घ्यायची आहे, कारण आपण बिर्याणीच्या 2 लेअर्स करणार आहोत. सो मंडळी, तुम्ही कमी करणार असाल तर 1 लेअरमध्ये पुरेसे होते. तर अर्धी भाजी बाजूला काढून घेऊया. नंतर जो आपण शिजवलेला राईस होता त्याची 1 लेअर म्हणजेच खाली भाजीची लेअर, वरून राईसची लेअर. अजून सुद्धा भात गरम आहे म्हणजे तांदूळ गरम आहे, तुम्ही बघू शकता. मी म्हटलं जसं की थोडासा मी कांदा बाजूला काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीने कांदा, कोथिंबीर आणि पुदिना. पुन्हा वरून अशा पद्धतीने बिर्याणी मसाला स्प्रिंकल करायचा आहे. मंडळी, खूप छान अशी मस्त चव येते. आता जी भाजी काढून घेतलेली होती त्याची लेअर, पुन्हा तांदूळाची लेअर म्हणजेच राईसची लेअर करून घ्यायची आहे. मी म्हटलं जसं की 2 लेअर करणार आहे. थोडासा कांदा उरला होता तो सुद्धा वरून मी घातलेला आहे. अगदी नसेल तर काही हरकत नाही की बरिस्ता पाहिजेलच असं काही नाही. कोणाला आवडतं, कोणाला आवडत नाही. आता आपण वरून 3 ते 4 चमचे तूप म्हणजे 1 तुपाची लेअरच तयार करायची. तुपाने खूप अप्रतिम लागते पनीरची बिर्याणी मंडळी.
आता मला स्मोकी फ्लेवर हा बिर्याणीमध्ये खूप आवडतो, म्हणून मी नेहमी स्मोकी फ्लेवर हा बिर्याणीला देतेच. अशा पद्धतीने वाटीमध्ये ठेवून घेते आणि आपण दम बिर्याणी करणार आहोत, म्हणून अशा पद्धतीने साईडला म्हणजेच गव्हाचे पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याच्या कडा बनवून घेतलेल्या आहेत. तर इथे मी दालचिनीचा तुकडा भाजून घेतलेला आहे, म्हणजे जाळून घेतलेला आहे. कोळसा वगैरे काही मिळत नाही, तो सुद्धा व्यवस्थितरित्या जळला नव्हता, पण छान असा स्मोकी फ्लेवर येतो इतक्याने सुद्धा. वरून छान असं टाईट झाकण लावायचं आहे. 10 ते 15 मिनटं मंद आचेवर अशी शिजू द्यायची आहे. नंतर तवा ठेवायचा, तो छानपैकी गरम म्हणजे हाय फ्लेमवरच ठेवायचा. नंतर त्यावर कढई ठेवायची, म्हणजे जे भांड्यामध्ये बिर्याणी केलेली असते म्हणजेच पुलाव केलेला असतो तो त्यावर ठेवायचा. 5 मिनटं हाय फ्लेमवर आणि 10 ते 15 मिनटं लो फ्लेमवर ही बिर्याणी शिजू द्यायची आहे. जितका जास्त वेळ तुम्ही तव्यावर बिर्याणी शिजवाल तितकी जास्त अप्रतिम चव येते. सो मंडळी, अवघ्या अर्ध्या तासानंतर म्हणजेच बिर्याणीची लेअर केल्यानंतर अर्ध्या तासाने बघू शकता मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे. आणि मी तुम्हाला दाखवते ह्याच्या लेअर्ससुद्धा किती छान अशा मस्त झालेल्या आहेत. हे पहा, अप्रतिमच. सो मंडळी, जे कोणी नॉनव्हेज खात नाही त्यांनी ही बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा, त्यांना नक्कीच आवडेल. आणि